कुकडीत पाणी तरी शेती तहानलेली. नियोजनाअभावी श्रीगोंद्यातील फळबागा संकटात. श्रीगोंदा तालुक्यात सध्या एक विचित्र आणि संतापजनक चित्र पाहायला मिळतंय. एका बाजूला कुकडी धरणात पाणी आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी तहानलेला आहे. मंडळी, वाढत्या उन्हाळ्यामुळे शेती आधीच संकटात आहे. पण आता शेतकऱ्यांचा आरोप आहे की कुकडी प्रकल्पात 5.5 टीएमसी पाणी उपलब्ध असूनही त्याचे योग्य नियोजन होत नाही. त्यामुळे फळबागा अक्षरशः जळण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांच्या मते कुकडी प्रकल्पातून 5 ते 6 तालुक्यांना जीवन मिळतं, पण पाणी वाटपाचं नियोजनच योग्य होत नाही. आतापर्यंत 132 पाणी वापर संस्थांना पूर्ण दाबाने पाणी मिळालेलं नाही, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. दरम्यान वाढत्या तापमानामुळे लिंबू, डाळिंब, मोसंबी अशा फळबागांना मोठा फटका बसत आहे. झाडांची पानं गळत आहेत, फळं जळत आहेत आणि शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे की प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कुकडी प्रकल्पातील पाण्याचे योग्य आणि प्रभावी नियोजन करावे. अन्यथा हजारो एकर फळबागा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाणी नियोजनात शासन प्रशासन कमी पडतंय का? कमेंटमध्ये व्यक्त व्हा.